अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। उद्या आहे महाशिवरात्र, अतिशय महत्त्वाचा दिवस, भगवान शंकरांच्या उपासनेचा सगळ्यात सर्वश्रेष्ठ दिवस मानला जातो। उद्या आपल्याला आपल्या घरात काय उपाय करायचे आहे, भगवान शंकरांची पूजा करताना कुठली काळजी घ्यायची आहे, उद्या काय खायचं आहे काय नाही खायचं आहे, उपवास कसा सोडायचा आहे, ज्यांची एकादशी आहे त्यांच्यासाठी पण मी आज जो आहे ना, म्हणजे आपल्याला ज्यांना एकादशी सोडायची असते, कारण एकादशी दुसऱ्या दिवशी सोडायची असते, जी म्हणजे उद्या आपल्याला एकादशी सोडायची असते, तर ती कशी सोडायची त्याच्यावर पण आज मी सविस्तर माहिती सांगणार आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांची आज एकादशी आहे, अर्थात आज एकादशी आणि उद्या प्रदोष आला आहे, मग आपण उपवास कसा सोडायचा, तर मी तुम्हाला सांगणार आहे। ज्यांची आज एकादशी आहे आणि ज्यांना उद्याचा पण म्हणजे आजचा उपवास आहे, उद्याचा पण आहे, मग उद्या तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरात जर अन्न शिजत असेल, बघा याला म्हणजे एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतं, ज्याला पारणाचे करणं असं म्हणत असतात। बऱ्याच गावात वेगवेगळ्या नावाने हे ओळखलं जातं। ज्यांचा एकादशीचा उपवास असेल त्यांनी उद्या, तुम्ही तुमच्या घरात जर अन्न शिजत असेल किंवा जर शिजलं असेल भाजीपोळी, एखादा आजारी व्यक्ती आहे जो उपवास नाही धरू शकत, तर तुम्हाला उद्या फक्त त्या अन्नाचा वास घेऊन उपवास सोडायचा आहे आणि तुम्ही फलाहार करू शकता। हा एक नियम आहे। किंवा तुम्ही उद्या तुम्ही जेव्हा देवांना अभिषेक घालतात, तर ते अभिषेकाचं पाणी पिऊनही तुम्ही उपवास सोडू शकता, म्हणजे तो एकादशीचा उपवास सुटल्या पण जातो आणि प्रदोष व्रताचं जे आपण महाशिवरात्रीचं व्रत करत आहे त्याचंही आपल्याला म्हणजे तो पण उपवास मोडल्या जात नाही। ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता दुसरं, उद्या अर्थात आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करायची आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी जागरणाला महत्त्व आहे, तसंच खूप वेळ झोपूनही राहू नये, सकाळी आपल्याला लवकर ना उठायचं आहे। आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही काळे तीळ टाका। काळे तीळ टाकल्यामुळे जर पितृदोष असेल तर तो खूप लवकर कमी होण्यास मदत होते। किंवा घरात जर पंचगव्य असेल तर पंचगव्य टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे। आंघोळ झाल्यानंतर यथाशक्ती तुम्हाला तुमच्या देवाची पूजा करायची आहे। ज्यांना रुद्राभिषेक तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता। जर तुम्हाला उद्या ड्युटी असेल, ऑफिस असेल, तुम्हाला काही कामं असतील, तर तुम्ही सकाळी उठून अगदी पहाटे उठूनही तुम्ही रुद्राभिषेक केला तर अतिशय उत्तम। ज्यांना रुद्राभिषेक करणं, एवढं वाचणं शक्य होत नाही, त्यांनी 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप केला तरी चालेल। फक्त मंत्र जप करून करून थोडं थोडं पाणी टाकून भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्ही त्यांच्या भगवान शंकरांचा अभिषेक तुम्ही करू शकता। अभिषेक केल्यावर तुम्हाला माहिती आहे की भगवान शंकरांना आपण हळदी कुंकू लावत नाही, आपण त्यांना भस्म लावत असतो। भस्म लावायचं, जर तुमच्याकडे बेलपान असेल तर बेलपान भगवान शंकरांना अर्पण करायचं, त्याच्याबरोबर जी फुलं असेल ती फुलं अर्पण करायची। छान पद्धतीने तुम्हाला भगवान शंकरांची पूजा करायची आहे। त्याच्याबरोबर बाहेर आपण आता एकानेच घरातल्यांनी रुद्राभिषेक करायचा का, चालेल ना, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपापल्याप्रमाणे तुम्ही सेवा करू शकता, उपाय करू शकता। आता तुम्ही तुमच्या उमऱ्यावर उद्या सकाळी आपण जेव्हा आंघोळ करून बाहेर जातो, आपला उमरा स्वच्छ करायचा आहे, शक्य असेल तर उमऱ्याला तुम्ही हळदीचं लेपन करा, संपूर्ण बाहेरचं झाडझूड करून घेणार आहोत, छानपैकी रांगोळी काढा। त्याच पद्धतीने उद्याचा दिवस शांत राहील, सात्विक राहील, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। दिवसभरात जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे। भगवान शंकर हे एका हकेला धावून येणारे आहे, सांब सदाशिव आहे, पण ते क्रोधितही होता, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। उद्याच्या दिवशी चांगलं बोलावं, चांगलं वागावं, कोणीही मद्यपान, धूम्रपान, मांसाहार कोणीही काहीच करणार नाही याची काळजी घ्यावी, उपवास करावाच। ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही, अर्थात प्रेग्नेंट महिलांच्या बऱ्याच कमेंट्स आल्या, बघा महिलांनो, बाळाची हालचाल बघा, व्यवस्थित फळं खा, दूध प्या, साबुदाणा जर तुम्हाला झेपत असेल तर। तुम्हाला एक खरं सांगू का, प्रदोष व्रतला मिठाचा कुठलाही वापर करत नाही, मिठाचं खात नसतं, फक्त फळाचं आणि दूध खाऊन तुम्ही प्रदोष व्रत करू शकता। आणि महाशिवरात्रीचं व्रत सुद्धा असंच असतं की तुम्ही हे ज्याला आपण आणि म्हणतो की कुठलाही तिखट पदार्थ खायचा नाही, मिठाचा पदार्थ खायचा नाही, अशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता। पण आपलं शरीर बघा, उपवास हा फक्त अन्नाचाच नाही, आपलं मनही शुद्ध असतं। ज्यांचं मन शुद्ध असतं ना,
त्यांना भगवान शंकर काय, जगातील सगळे देव त्यांना पावतच असतात. शेवटी तुमचे कर्म आणि तुमचं मन स्वच्छ सुंदर असणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. जेवढं दिसणं स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे, छान असणं महत्त्वाचं आहे, त्याच पद्धतीने आपलं मनही चांगलं असणं महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या बघा, प्रत्येक गावात प्रत्येक समाजात थोडंसं 4-5 किलोमीटर अंतरावर बदललं की रूढी परंपरा, खाण्याचे नियम, बनवण्याचे नियम बदलत असतात. त्याच पद्धतीने तुम्हाला जसं मी सांगितलं की भगर तुम्ही खाऊ शकत नाही. आता ज्या गावात खात असेल ते खाऊ शकता, पण आमच्याकडे तरी भगर खात नाही. भगरला वर्ज्य मानलं आहे. तुम्ही एकादशीला भगर खाऊ शकता, पण महाशिवरात्री असो, सोमवार असो, इवन प्रदोष व्रत जरी असले तरी तुम्ही भगर खाऊ शकत नाही. हा नियम आहे. त्याच्याबरोबर तुम्ही फलहार खाऊ शकता. खरं तर खिचडी किंवा जे काही खातो आपण, बटाट्याचे पदार्थ असो, बटाट्याची चटणी वगैरे आपण करतो, ते तर खरं तेच तुम्हाला सांगतं की प्रदोष व्रताला खात नाही, पण यथाशक्ती व्रत करायचं असतं. तुमच्याकडे जर ती पद्धत असेल तर तुम्ही बिंदास खाऊ शकता. तुमच्याकडे भगरही खात असेल तरी तुम्ही खाऊ शकता, पण जे नव्याने धरणार आहे त्यांना मी सांगेल की भगर वर्ज्य आहे महाशिवरात्रीला, किंवा भगवान शंकरांचे कुठलेही व्रत असेल तेव्हा ते वर्ज्य आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला दिवसभरात काय ज्या सेवा तुम्हाला करता येईल ती तुम्हाला सेवा करायची आहे. बघा, रुद्राभिषेक करत असो किंवा साधा अभिषेक जरी करत असो तरी की भगवान शंकरांना थंड पाण्याचा अभिषेक करायचा असतो. पंचामृत जरी तुम्ही बनवत असाल, ते दूध तुम्ही तापवलेलं गरम दूध नसावं. तुम्हाला माहिती आहे की भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला कच्च्या दुधाचाच अभिषेक करायचा असतो, गाईच्या दुधाचाच अभिषेक करायचा असतो. बऱ्याच वेळा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा तिथूनच पाणी घेता, तिथूनच मग लगेच दुधाची पिशवी घेता. असं करू नका. भले तुम्ही विकत घेत आहात, पण घरातूनच तुम्ही ह्या सगळ्या वस्तू घेऊन जा. तुम्ही जर भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्ही जर मंदिरात जाऊन अभिषेक केला तर अतिशय उत्तम, घरातही केला तर खूप चांगलं असतं, पण मंदिरात जाऊन केला किंवा दर्शन करायला तरी तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात गेलं तरी चालतं. आता पूजेमध्ये काय ज्या चुका करतात त्या तुम्हाला सांगते. जे बेलपान आपण विकत आणत असतो ते व्यवस्थित चेक करून घ्या, ते चांगलं आहे ना, तुटलेलं करपलेलं नसावं. बेलपणाचा देठ काढून घ्यायचा असतो, मग भगवान शंकरांना अर्पण करायचा असतो. त्याच्या पद्धतीने हिरवी मूग तुम्ही अर्पण करू शकता. उद्या न चुकता उसाच्या रसाचा अभिषेक करा. असं म्हटलं जातं की जो भगवान शंकरांच्या पिंडीवर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण उसाच्या रसाचा अभिषेक केला तर भगवान शंकर त्याच्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाही असं म्हटलं जातं. म्हणून तुम्ही घरात जरी करणार असेल तर तुम्ही दिवसभरात कधी किंवा प्रदोष काळात जरी तुम्ही हा उपाय केला तरी अतिशय उत्तम. महिलांना मी सांगेल की घरातलं वातावरण शांत राहण्याचा प्रयत्न करा, शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, कोणाच्या नादी लागू नका. सकाळी उठून घर स्वच्छ करा. घर स्वच्छ झाल्याशिवाय, आणि सगळ्यात महत्त्वाचं, उद्या कुठल्याही प्रकारचा काळा रंग तुम्हाला घालायचा नाही. काळ्या रंगाची साडी नाही, ब्लाऊज नाही, कपडे नाही, काहीच नाही. त्याच्याबरोबर अजून एक सांगते, भगवान शंकरांना जेव्हा तुम्ही एखादं फळ त्यांच्या शिवलिंगावर अर्पण करत असता किंवा तुम्ही तांदूळ अर्पण करत असाल तर ते सगळं निर्माल्यात जाऊ द्या, ते लगेच उचलून खाऊ नका. ती एक काळजी घ्यायची आहे. उद्या कुठल्याही प्रकारचे मैद्याचे, डाळीचे, गव्हाचे कुठलेही पदार्थ तुम्हाला खायचे नाहीये. उपवास जे धरणार आहेत त्यांच्यासाठी सांगते, बाहेरून राजगिरा आणला किंवा बाहेरचे चिप्स असेल तर ते पण खाऊ नका, कारण त्याच्यात काय टाकलेलं असतं माहिती नाहीये. तुमच्या घरात जर आपण जे वाळवण करत असतो, बटाटे असो, साबुदाण्याच्या चकल्या वगैरे असो, ज्यांच्याकडे खात असेल ते तुम्ही हे खाऊ शकता, पण बाहेरचं उद्या बऱ्यापैकी टाळा. आता आपल्याला माहिती आहे की महाशिवरात्र असलं तर आपण ऊस प्यायला पण जातो, तर ऊस पण अशा ठिकाणी घ्या. जर तुम्ही जर महाशिवरात्री करत असेल तर त्या ऊसामध्ये पण थोडं तर त्या ऊसामध्ये मीठ वगैरे टाकलं जातं, तर तेवढी काळजी घ्या. आपल्याकडनं व्रताचं उल्लंघन होणार नाही, त्याची काळजी घ्या. बघा, महाशिवरात्रीला जागरणाचं महत्त्व आहे. जेवढं जागरण करता येईल तेवढं जागरण करा. काही नाही जमलं तरी ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. त्याच्याबरोबर महाशिवरात्रीचा उपवास कसा सोडावा, प्रदोष व्रत ज्या महिला करता आहे, आता आमच्या घरात सासूबाई करतात, तर त्यांचेही प्रदोष व्रत हे आळणीच असतात. कुठल्याही प्रकारचे फक्त दूध वगैरे घेतात, चहा दूध घेतात, याच्या पलीकडे ते काहीच घेत नाही. पण उपवास सोडताना पण सात्विक उपवास सोडायचा असतो. उपवास सोडताना पण दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी भगवान शंकरांच्या पिंडीवर साधा अभिषेक करायचा, 11 वेळा ओम नमः शिवाय म्हणायचं.
त्याच्या नंतर तुम्ही त्यांना बेलपान असेल, घरात फूल असेल तर ते अर्पण करायचं, भस्म अर्पण करायचा. त्याच्याबरोबर उपवास सोडताना तुम्ही जे काही पदार्थ करणार आहात ते सात्विक असावे. म्हणजेच खूप तळलेले, तिखट, मसालेदार, झणझणीत का तर मी काल काहीच खाल्लं नाही, आज खूप भूक लागली, मी दाबून जेवणार आहे, असं अजिबात करायचं नाहीये. बघा, तुम्हाला माहिती का, भगवान शंकरांचा जो उपवास आपण सोडत असतो तर तो आपल्याला दही भातावरच सोडायचा असतो, दही आणि भात. आता भातामध्ये तुम्ही मीठ टाकू शकता, हा पण एक सात्विक आहार आहे. आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा भगवान शंकरांच्या पिंडीवर बऱ्याच ठिकाणी आपल्याला दही भाताचं लेपन करायचं असतं, ते तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच महिला केंद्रात आपण जात असतो. तर ते आपल्याला लेपन तर करायचं नाही, फक्त तुम्ही साध्या पाण्याचा, दुधाचा, चंदनाचा अभिषेक केला. दुसऱ्या दिवशीचं सांगते आहे, म्हणजे शनिवारचं अभिषेक करून साधा दही भाताचा नैवेद्य भगवान शंकरांना अर्पण करायचा आणि नंतर तो तुम्ही खाऊन घ्यायचा आणि त्याच्यावर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. दही भातामध्ये मीठ टाका, दह्यामध्ये साखर टाकू नका. तुम्ही साधं फक्त दही आणि भात, तुम्हाला वाटत तुम्ही साखर टाका, पण खरं तर शक्यतो साखर टाकत नाही. आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही मीठ टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्याबरोबर ज्यांच्याकडे दही भातावर उपवास सोडत नाही त्यांनी साधं वरण भात, भाजी, चपाती, म्हणजे भाजी करताना पण फुल तर्रीदार आणि काळ्या मसाल्याची अशा कुठलाही पदार्थाचा वापर करू नका. साधी भाजी बनवा, हिरव्या मिरचीची, लाल मिरचीची बनवा, एकदम झणझणीत तरतरीत असं काही खाऊ नका. सात्विक भोजन करायचं असतं. मनुष्याचं शरीरही तेवढं सात्विक, आपलं विचार आचारही तेवढं सात्विक असणं खूप महत्वाचं आहे. ह्या काही गोष्टी आहे ज्या तुम्हाला उद्या आणि परवा आवर्जून करायच्या आहे. महाशिवरात्रीचा उपवास सगळ्यांनी आनंदाने आपण महाशिवरात्री साजरी करूया. व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण जवळपासच्या लोकांना रुद्राभिषेकाचं महत्त्व सांगा. उद्या रुद्राभिषेक करणं खूप महत्त्वाचं आहे. मी आवर्जून सांगेल, ज्यांच्या जवळपास केंद्र आहे त्यांनी आवर्जून केंद्रात जा आणि केंद्रात सामूहिक रुद्राभिषेकाला भाग घ्या. ज्यांना नाही शक्य होत माझ्यासारख्या, आपण घरातच अभिषेक करायचा आहे, पण ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून जा. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.